एकीकडे शरद पवारांची प्रदीर्घ अशी कारकीर्द असताना पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबियातील एक सदस्य म्हणून आपली राजकीय सुरुवात नव्यानं करताना पाहायला मिळत आहेत। राज्यसभेवरती ते देखील बिनविरोध जाणार आहेत। माझ्या आज निवडून आलेल्या आता बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवार जे आज राज्यसभेत जात आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। अनेक लोकांवर आम्ही खूप वर्ष काम केले, वडकुतेजी आम्ही किती वर्ष एकत्र काम केलेले आहेत। आठवले साहेब त्यांनाही सकाळी मला आज भेटले, दिल्लीत तर वारंवार भेट होत असते त्यांची भेट झाली। विनोद तावडेजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलंय, गेले अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम हे बिहारमध्ये संघटनेसाठी केलंय। ह्या अनेक आम्ही ज्या आपल्या नागपूरच्या ज्या महिला होत्या त्यांना मी कधी भेटलेले नाही, पण त्यांनाही शुभेच्छा। एक आनंद आहे, एक कर्तृत्ववान महिला जर राज्यसभेत येत असेल कुठल्या का पक्षातही ना, पण आम्हाला आनंद होतोय की एक नवीन नेतृत्व येत आहे आणि सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। कंपनीची सीआयडी चौकशी पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा सीआयडी कडून आता होताना पाहायला मिळणार। मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता। वारंवार रोहितकडूनही ती मागणी होते, जयकडूनही ती मागणी झालेली, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही मागणी आहे। आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय, जयच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे। आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित दादा प्रेमींचीही ती मागणी आहे। पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे, तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे, आत्या म्हणून काय सल्ला द्या? एकतर एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं। जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं, कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो। त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे। तर आदरणीय पवार साहेबांना मला ती सांगितली होती आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, मी लोकसभा जेव्हा निवडून गेले ना तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवार साहेबांनी, मी नेहमी कारपूल करतो, ते एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो, तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे, गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो। मला म्हणले होते ही शिडी जो चढतेस ना तू, म्हटलं हां, तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी। ते म्हणले ऐक मी काय सांगतोय ते, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली। जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही शिडी आयुष्यभर चढू शकतील। त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो। जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते। पवार साहेब आजारी होते, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं केलं राज्यसभेसाठी? कुछ तो चीज़ी प्राइवेट होती है घर में, हिंदी में जानना चाहते हैं आणि या पार्टीची इच्छा होती। हिंदी में जानना चाहते हैं, नामांकन दाखिल हो चुका है। बिहारशी संबंधित एक प्रश्न आहे। नितीश कुमार देखील राज्यसभेत जातात आहे, बिहारचं राजकारण चर्चेत आहे, तिथे मुख्यमंत्री बदलपासून वेगवेगळ्या चर्चा घडताना पाहायला मिळतात। हो, मलाही आश्चर्य वाटलं खरं, कारण म्हणजे जेव्हा बिहारचं इलेक्शन चाललं होतं तेव्हा नितीश कुमार जीच चेहरा होते त्या इलेक्शनचे, त्याच्यामुळे आज एकदमच बदल कसा झालाय हे आम्हालाही कळलेलं नाही। आता थोडं दिल्लीला जाऊन माहिती काढायला लागेल पुढच्या आठवड्यात। भाजपकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा हो तेच, काय कळत नाही, बऱ्याच बातम्या येत आहेत। आता सोमवारी जाऊन जरा बातम्या काढायला लागतील दिल्लीत जाऊन। चला निघू मी। हिंदी एक क्वेश्चन। आज आदेश राठौर जी का नामांकन में दाखिल हो चुका है, लेकिन इस फैसले तक पहुंचने के लिए काफ़ी लंबा वक्त लगा, क्योंकि लगातार अजीत ठाकरे यहीं से खड़े रह के कह रहे थे कि नहीं पूरे नंबर्स अगर देखें, विकास आघाड़ी की इक्वेशन देखें तो दावेदारी नहीं की है। तो कांग्रेस ने भी यही कहा कि नहीं उनके नंबर्स हैं वो चाहते हैं।
पवार साहब को आखिर उम्मीदवारी की, तो इस निर्णय प्रक्रिया को काफी वक्त लगा, क्या अनबन ज्यादा थी? नहीं ठीक है, अनबन थोड़ी बात है, बात हो रही थी आराम से। और महाविकास आघाड़ी आप सबको पता है, और मैं तहे दिल से सोनिया जी, राहुल जी, उद्धव जी, संजय राउत जी, आदित्य जी, चैनीतला जी, वेणुगोपाल जी, माननीय खड़गे जी, सबकी और मतलब हर कांग्रेस के जो नेता हमारे साथ खड़े रहे और हर शिवसेना के वरिष्ठ नेता जिनके साथ हम सब ने काम किए, और पवार साहब के साथ 6 दशक जिन्होंने काम किया, उनकी तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने महाविकास आघाड़ी की तरफ से आदरणीय पवार साहब का फॉर्म जो भरने का निर्णय सबके लिया। मैं सबकी बहुत बहुत आभारी हूँ। निर्विरोध होगा चुनाव, क्या लगता है? भी पता चलेगा, शायद आपको ही पता होगा ज़्यादा मेरे से। लेकिन कहीं हम ये देख रहे थे कि निर्णय इतना आसान ही था, आदित्य लास्ट तक हमको नाराजगी नजर आई इस चीज से। नहीं, ऐसा तो मुझे नहीं लगता है, ये तो पता है, मुझे तो नहीं लगता, मेरी सबसे लगातार बात हो रही थी, तो मुझे नहीं लगता ऐसा है। और मैं परसों भी उद्धव जी को मिलने गई थी, और शाम को भी मैं पूरी ठाकरे फैमिली को मिलने, मैं रश्मिताई, उद्धव जी, आदित्य सबको मिलने शाम को भी आज जा रही हूँ। और कांग्रेस पार्टी को भी मैं, सोनिया जी को सोमवार को मैंने उनका टाइम मांगा है, तो सोमवार को जब मैं दिल्ली रविवार रात को जाऊँगी, तो सोमवार को मैं सोनिया जी, राहुल जी, प्रियंका जी, खड़गे जी, सबको उनका टाइम मैंने मांगा है, जाके उनको मिल के मैं मेरे हमतर सब पार्टी की तरफ से मैं आभार व्यक्त करना चाहती हूँ, तो उनका भी मैंने टाइम मांगा है। और आज शाम को मैं 6:30 बजे मातोश्री भी जाऊँगी। दूसरा सवाल ये है कि जिस तरीके से पवार फैमिली के सारे निर्णय पवार साहब ही लेते कहा जाता है, तो आज पार्थ पवार भी राज्यसभा के नामांकन दाखिल कर चुके हैं, तो एक ही सभागृह में दादाजी और पोता दोनों होंगे, तो क्या एक फैमिली का भी निर्णय कहीं था कि इस प्रक्रिया में फैमिली भी इन्वॉल्व होगी? देखिए, फैमिली फैमिली होती है और पार्टी पार्टी होती है, दो अलग चीज़ें होती हैं। तो पार्टी पार्टी का काम करती है, फैमिली फैमिली है, दोनों मिक्स नहीं कर सकते। तो लेकिन चूंकि दोनों एक ही सभागृह में होंगे, तो कहीं ना कहीं आप उन्हें मार्गदर्शन की भूमिका में कहीं जाएंगे, किस तरह कामकाज करना है, लंबा अनुभव आपको रहा है। ये आपका बड़प्पन है कि मेरे लंबे अनुभव के बारे में जो जो चुन के आएगा उन सबको हम सब की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयाँ। बिहार को लेकर आता परत येते ना महिला। नीतीश कुमार को नॉमिनेशन नहीं, मुझे अब पता नहीं है क्या हुआ है बिहार में। अब आप ही के चैनल पे सब देख रहे हैं, तो थोड़ा 1-2 दिन में दिल्ली में जाके पता होगा कि एग्जैक्टली क्या हुआ है, क्योंकि जब बिहार का इलेक्शन हुआ था तो वो नीतीश कुमार जी को नेता दिखा के ही इलेक्शन हुआ था, तो ये बदलाव क्यों आया ये तो पता करना पड़ेगा क्यों ये बदलाव आया है। थैंक यू वेरी मच, सगळ्यांचे खूप खूप आभार। वेरी वेल, थैंक यू वेरी मच।